देवाने ना नक्कीच माझ्या दिवसातले 3 ते 4 तास काढून घेतलेत असं वाटतंय. कारण की 5ला उठून रात्री 11ला झोपून माझा दिवस संपतो कसा मला स्वतःला समजत नाही. माहीत नाही की माझा दिवस जातोय कुठे. 2026 सुरू होऊन जवळपास 2 महिने संपतही आले आणि कसे संपले मला काहीच माहीत नाही. पण दिवसापेक्षा जास्ती पटपट जर काय चालले ना ते माझ्या डोक्यावरचे केसचे खूप पटपट गळत आहेत. त्यामुळे मी डिसिजन घेतला आहे की वेणी घालायची आजपासून. पण वेणीलाही एक खूप मोठं प्रॉब्लेम होतो. माझा लेअर कट असल्यामुळे वेणीमध्ये केसच बसून जात नाही. तरी मी आज त्यांना खूप टाईट बांधली आणि बघू म्हणलं किती वेळ टिकतायत. हा आउटफिट म्हणजे कम्फर्ट आहे माझ्यासाठी. कधीही घालू शकते, कसाही घालू शकते आणि बिनधास्त निघू शकते कुठेही. आणि आउटफिट दाखवता माझं लक्ष गेलं गव्हाकडे आणि मला आठवलं की मला रील बनवायची गव्हाच्या ह्याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी गहू पूर्ण गोल्डन होण्याची वाट बघावी लागेल. आणि आज तर खूप चक्कर जवळपास 2 महिन्यानंतर मी 8:30ला लायब्ररीला गेले असेल. वाव. मग काय पहिली पाण्याची बॉटल भरून घेतली आणि बसायच्या अगोदरच ठरलं 12च्या आतमध्ये उठायचं नाही. आणि तसंच झालं 12च्या आतमध्ये उठलेच नाही. पण केसांनी मात्र त्यांची जागा सोडली होती लवकरच. तर माझ्या मैत्रिणीने कोणतं काम केले काय माहिती तोंड लपवण्यासारखं. त्याची इच्छाच नव्हती तुम्हाला तोंड दाखवावं असं. ही कोण आहे ना तिला कमेंटमध्ये नक्की टॅग करायचं ओळखली असेल तर. संध्याकाळी एका छोट्या मुलाचा बर्थडेला जायचं होतं. तो पुन्हा तयार झाले, पुन्हा बर्थडेला गेले. तिकडं आमचे सानू मला मेन्यू दाखवत होते कारण की मी अगोदरच लेट झाले बर्थडेला. सो केक कटिंग झालेलं होतं. मग काय खाल्लो पिल्लो आणि घरी निघून आलो. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा. बाय.